नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती पी सीरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील वारंवार रिपीट होणारे असे प्रश्न आपण याच्यामध्ये ॲड केलेत. लवकरच पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आपल्यापर्यंत येऊन जातील. आपण प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपल्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल. मित्रांनो, पोलीस भरती अजूनची जाहिरात जी काय ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे, पण ती लवकरच येईल. पण तोपर्यंत आपण काय करायचं आहे, मी काय तुम्हाला पुस्तक घेऊन वाचा, तात्यांचा ठोकळा घ्या आणि वाचत बसा असं सांगणार नाही. कारण सर्वांचाच मूड आता सध्या डाऊन असेल, आता मूड होत नसेल अभ्यास करण्याचा. एक्झाम आल्याच्या जाहिरात आल्याच्या नंतर जो स्पीड वाढणार आहे ते सर्वांचाच वाढतो. पण त्याच्या आधी आपण थोडंसं जर PYQ प्रश्न जर आपण मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न जे असतील ते आपण जर पाहून ठेवले तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होणार आहे पुढे. चालू घडामोडी आणि PYQ प्रश्न हे एवढंच फक्त आत्ता चालू ठेवा. एक्झाम जाहिरात आल्याच्या नंतर सर्वांचा स्पीड वाढणार आहे, त्याच्यासोबत आपला पण स्पीड अजूनही वाढेल. कारण आपला ऑलरेडी थोडा अभ्यास झालेला असेल, आपला एक कॉन्फिडन्स असेल की आपण PYQ प्रश्न ऑलरेडी केलेले आहेत. कारण 50 ते 60% प्रश्न सर्वांनाच माहिती आहे की त्याच्यातून येत असतात, PYQ प्रश्नामधून येत असतात. आपल्या प्रश्नांकडे वळूयात. आजचा पहिला प्रश्न आहे, वि.स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? ए. कांचनमृग, बी. क्रौंचवध, सी. ययाती, डी. अमृतवेल. मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचं आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ययाती. चालू घडामोडीच्या दृष्टीने थोडीशी माहिती घेऊया. 2024चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. एक म्हणजे उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य. या दोघांना 2024चा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ए. वसंतदादा पाटील, बी. वसंतराव नाईक, सी. शंकरराव चव्हाण, डी. यशवंतराव चव्हाण. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यशवंतराव चव्हाण. तिसरा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? ए. हंटर आयोग, बी. सायमन कमिशन, सी. विद्यापीठ अनुदान आयोग, डी. मॅकॉले आयोग. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हंटर आयोग. पुढचा चौथा प्रश्न आहे, भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? ए. पेरू, बी. चिकू, सी. द्राक्ष, डी. डाळिंब. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, डाळिंब. पुढचा पाचवा प्रश्न आहे, खालील नमूद यादीपैकी कोणती क्रिप्टोकरन्सी आहे? ए. बिटकॉइन, बी. एम रुपी, सी. रुपे, डी. पेटीएम. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बिटकॉइन. क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन आहे आणि याचा शोध सातोशी नाकामोटो याने लावलेला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा आहे, त्याच्यावरती विचारलेला आहे की बिटकॉइनचा शोध किंवा क्रिप्टोकरन्सीचा शोध जो आहे तो कोणी लावला, तर तो सातोशी नाकामोटो याने लावला. पहिल्यांदाच 2009मध्ये बिटकॉइन सर्वांसाठी खुले करण्यात आलं होतं. बिटकॉइन लक्षात ठेवायचं आहे, सातोशी नाकामोटो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? ए. जायकवाडी, बी. कोयना, सी. भंडारदरा, डी. उजनी. आणि उत्तर आहे ऑप्शन ए, जायकवाडी. पुढचा सातवा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? ए. नागपूर, बी. मुंबई, सी. पुणे, डी. औरंगाबाद. याचं उत्तर सर्वांना माहिती असेलच. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नागपूर. पुढचा आठवा प्रश्न आहे, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. भंडारा, बी. गोंदिया, सी. चंद्रपूर, डी. गडचिरोली. आणि उत्तर आहे ऑप्शन सी, चंद्रपूर. सेम टॉपिक आहेत, याच्यावरतीच वारंवार प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे टॉपिक परफेक्ट करायचे आहेत. ओके. पुढचा 9वा प्रश्न आहे, रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. अमरावती, बी. नागपूर, सी. वर्धा, डी. गोंदिया. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर. पुढचा 10वा प्रश्न आहे, डॅश डॅश या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो? ए. गुढीपाडवा, बी. मकर संक्रांत, सी. दिवाळी, डी. दसरा. मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ. याचं उत्तर आहे ऑप्शन ए, गुढीपाडवा.
चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? ए वैनगंगा, बी वैतरणा, सी भीमा, डी इंद्रावती. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी इंद्रावती. याचप्रमाणे पोलीस भरतीला विचारलेल्या नद्या आणि त्यांवरील धबधबे पाहूयात. शरावती नदीवर जोग, नर्मदा नदीवर कपिलधारा धबधबा, कावेरी नदीवर शिवसमुद्रम, घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. शरावती नदीवर जोग, नर्मदा नदीवर कपिलधारा, कावेरी नदीवर शिवसमुद्रम. हा सुद्धा विचारला आहे, 2-3 वेळा रिपीट झाला आहे हा सुद्धा प्रश्न. कावेरी नदीवर शिवसमुद्रम, घटप्रभा नदीवर गोकाक धबधबा आहे. पुढचा प्रश्न आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? ए रामकृष्ण परमहंस, बी अरविंद घोष, सी डॉक्टर आंबेडकर, डी स्वामी विवेकानंद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी स्वामी विवेकानंद. पुढचा 13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? ए ट्रम्प कार्ड, बी क्रेडिट कार्ड, सी पॅन कार्ड, डी चलनी नोट. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी क्रेडिट कार्ड. पुढचा 14वा प्रश्न आहे, जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? ए लाहोर, बी कराची, सी मुंबई, डी अलाहाबाद. यावर सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. पुढचा 15वा प्रश्न आहे, 52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात? ए अहमदनगर, बी औरंगाबाद, सी अमरावती, डी मूर्तिजापूर. हे सुद्धा सर्वांना माहितीच आहे याचं आन्सर आणि याचं उत्तर आहे औरंगाबाद. पुढचा 16वा प्रश्न आहे, भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? ए चंदीगड, बी रांची, सी दिल्ली, डी जयपूर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए चंदीगड. कोणाकोणाची राजधानी आहे? पंजाब आणि हरियाणाची. आणि चंदीगड स्वतः एक केंद्रशासित प्रदेश आहे, त्यामुळे केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा चंदीगड ही एक राजधानी आहे. म्हणजेच काय, ते 2 घटक राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी. 17वा प्रश्न आहे, सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? ए गंगा, बी ब्रह्मपुत्रा, सी नर्मदा, डी चंबळ. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी नर्मदा. नर्मदा नदीवरील बांधण्यात येणाऱ्या धरणांविरोधात नर्मदा बचाव आंदोलन ही चळवळ 1985 मध्ये सुरू झाली. या चळवळीचे नेतृत्व मेधा पाटकर यांनी केलेले आहे. तर नर्मदा बचाव आंदोलन ह्या संबंधित जर नेत्या जर पाहिला तर त्या मेधा पाटकर हे लक्षात ठेवायचं आहे. यावर सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे, मेधा पाटकर, नर्मदा बचाव आंदोलन. पुढचा प्रश्न आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? ए साम्यवादी, बी भांडवलवादी, सी धर्मनिरपेक्ष, डी राजेशाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा शब्द पूर्वी संविधानात समाविष्ट नव्हता, तर तो नंतर 42वी घटनादुरुस्ती 1976ने समाविष्ट करण्यात आलेला आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 3 शब्द समाविष्ट करण्यात आले, ज्याच्यामध्ये पहिला आहे समाजवादी, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. ठीक आहे, हे शब्द नंतर 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. 42व्या घटनादुरुस्तीलाच मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलं जातं. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो? ए ग्रामसेवक, बी तलाठी, सी सरपंच, डी कोतवाल. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामसेवक. राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून या पदाचे आता नाव ग्रामपंचायत अधिकारी असं करण्यात आलेलं आहे. चालू घडामोडीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावरती प्रश्न आता विचारला जाऊ शकतो. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांचे एकत्रीकरण करून आता सध्या नाव काय करण्यात आलं आहे?
तर ग्रामपंचायत अधिकारी 2024 मधलीच ही चालू घडामोडीचा टॉपिक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटास डॅश डॅश इतके असतात. A 18, B 36, C 72, D 172. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन C 72. पुढचा 21वा प्रश्न आहे, डेंग्यू या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही डॅश डॅशची जात आहे. A डासांची, B माशीची, C परमाशीची, D उंदराची. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन A डासांची. 22वा प्रश्न आहे, रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे डॅश डॅश. A धमनी काठिन्यता, B परिहृदयरोह, C अतिलठ्ठपणा, D उच्च ताण. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन D उच्च ताण. कावीळ हा रोग मानवी शरीरातील डॅश डॅश अवयवास जडतो. A जठर, B यकृत, C आतडे, D मोठे आतडे. हा सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन B यकृत. कावीळ कशाला होतो? यकृताला. 24वा प्रश्न आहे, डॅश डॅश हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे. A इथिल अल्कोहोल, B मिथिल अल्कोहोल, C बेन्झिन, D यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन A इथिल अल्कोहोल. पुढचा 25वा शेवटचा प्रश्न आहे, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे डॅश डॅश कमी होते. A वस्तुमान, B आकारमान प्रणाली, C वजन, D यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन C वजन. तर हे होते आजचे 25 प्रश्न. उद्या परत असेच 25 प्रश्न घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.